मागणार नाही, भीक नाही, लाय चाटली लाय. असो, जिल्हा परिषद मध्ये गावच्या राजकारणात सुरुवातीला काही आम्ही तसे हिंदुत्व विचारसरणीचाच माणूस मी पहिल्यापासून. हिंदुत्व विचारसरणी मला खूप आवडायची, बाळासाहेब ठाकरे यांची. आणि असं करत असताना, त्यांच्या पक्षात काम करत असताना हिंदुत्ववादी म्हणून काम केलं. काही काळाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसेत काम केलं आणि मनसेत खूप आक्रमक काम केलं. तो हिंदुत्ववादीच पक्ष होता. ओमप्रकाश महाराजांनी मला पक्षात डावललं, शिवसेनेत डावललं आणि मायाच गावच्या एका माणसाला जास्त महत्व दिलं त्यानं. आरोप आहे माया त्याच्यावर. मग मी म्हटलं असं तर होऊ शकत नाही, हार मानने वाला थोडी उम आहे. तेरा भी सत्यानाश मेरा भी सत्यानाश, देख ले क्या करतो तो. मी एवढ्या जिद्दीने भिडलो की त्याला मग माझा वैयक्तिक मित्र आहे आता चांगला, महाराज वाईट नको वाटू. आणि तुम्ही असं नसतं केलं तर मी इथं नसतो. मी तसं केलं म्हणून इथं आहे मी आज. तर मनसेमध्ये काम करत असताना प्रचंड केसेस लागल्या अंगावरती. लोक म्हणते 350 केसेस आहे मायावर, 350 केसेस आहे. म्हणजे अबे बाबा, आमच्याही अंगावर केसेस आहे. आम्ही लोकांसाठी भांडलो, नाके फोडले, एसट्या फोडल्या, चक्का जाम केले. 353 होते 3 माझ्यावर, ज्याच्यात सजा लागते. ते देव उपरवाल्याची कृपा केली, सुटले बरोबर. म्हणून मी 1994 साली शाखा प्रमुख झालो. राजकारणात 32 वर्ष झाले. परंतु चमकता 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 चमकत असते म्हणून. कोणाच्या नशिबात लवकरच चमक येते, त्याला नशीबवान लागते. परंतु राजकारणात काही मी आताच आलो, मला तुम्ही तिकीट दिली मी आमदार झालो असं नाही. जिल्हाभर काम केलं, काही एसटीनं प्रवास करून काम केलं. असं असताना कधी स्वतःला डाग नाही लागू दिला, कधी माहितीचा अधिकार टाकला नाही किंवा कोणापासून पैसे घेतले नाही. आजही मी कोण्याच प्रकारे कोण्या डिपार्टमेंट पासून, कोण्या अधिकारी पासून पैसे घेत नाही, कधी मागत नाही. कधी मागितलं असं मला सांगून द्या, मी आमदारकीचा दुसऱ्या दिवशी राजीनामा देईन. अतिशय प्रामाणिकपणे काम करतो मित्रो. आणि माझ्या वडीलधारी मंडळींनो, मी राजकारणात पैसे कमावण्यासाठी आलो नाही. माझ्याकडे पुरेशी अशी शेती आहे माझ्या वडिलांची. आणि मी आजही माझ्या मुलीचं शिक्षण आणि मी स्वतः त्या शेतीतून करतो. आता गोष्ट अशी आहे की तुम्ही वाटा लागते, हे करायला लागते, पैसे जे आहे वर्गण्या वगैरे हे तर देणं आल्याच ना. तर त्या स्वाभाविक आहे, तुम्ही समजून जा. कामाच्या माध्यमातून येतात ते वापस करतो. तिथं पत्रकार मंडळी आहेत, लिहू घेऊ नका वापायचा, नाहीतर मायात द्या हे करू. स्पष्ट बोलणं आपला स्वभाव आहे. पत्रकार जरी असले मित्रच आहे आपले सगळे. फायदा बी भाव माया करण गेम. आपल्या मतदारसंघाचं राजकारण या 2-3 दिवसात बदललेलं आहे. शहराचं वातावरण खूप गढूळ झालं होतं आणि त्या बदलत्या वातावरणात आपलं शहराचं नाव अतिशय खराबरित्या देश पातळीवर गाजलं. त्या अतिशय खालच्या दर्जाचं प्रकरण असल्या कारणाने स्वाभाविक आहे शहराचं नाव बदनाम झालं. आपल्या शहरात हे प्रकरण जेव्हा उघडकीस आलं तेव्हा खरोखर गुन्हा दाखल करायला तयार नाही, कोणी विक्टीम समोर यायला तयार नाही, कोणी पीडिता समोर यायला तयार नाही. परंतु अशा परिस्थितीत जेव्हा मी पोलिसांवरती इथं बसून गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव वाढवला आणि तो गुन्हा दाखल झाला, म्हणून एवढं मोठं प्रकरण ते. आणि काहींचे इकडे सुरू होतेच व्हिडिओ ऑडिओ जे काही असेल ते. त्याच्यामुळं दोन्हीकडून रेटा बसला आणि गुन्हा दाखल झाला. ते प्रकरण घसाच लागलं. आज आरोपी अंदर आहेत आणि तपास सुरू आहे. आणि नंतर मग विक्टीम पण समोर आल्या. त्याच्यामुळं कोण म्हणते लव जिहाद नाही, लव जिहाद नाही. ज्या समोर रिपोर्ट द्यायला आले त्या पीडिता तुम्हाला थोडी नाव माहित आहे, नाव माहित नाही. हिंदू किती आहे
आणि कसं काय जाहीर होणार आहे. पण पुढच्या दृष्टीनं आपल्याला सावध राहावं लागेल. लव्ह जिहादच्या माध्यमातून का होईना, मी 1.5 वर्ष झाले, जवळपास 15 महिने झाले आमदार म्हणून आम्हाला तुम्ही निवडून दिलं सर्वांनी. माझ्या या मंचावर बसलेले अनेक शिलेदार लोक आहेत आणि समोर बसलेले सगळे बहादर लोक आहेत की त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील, एका शेतकरी कुटुंबातील युवकावर, माणसावर विश्वास ठेवला. पण मी तुम्हाला एक शब्द देतो, तुमचा विश्वास कधीच गमावणार नाही, एवढा मी तुम्हाला शब्द देतो. राजकारण गेलं खड्ड्यात, पण तुमचा विश्वास कधी तोडणार नाही, हे तुम्हाला शब्द देतो. आता अनेक आव्हानं भविष्यात उभे राहतील. 1.5 वर्षाचा काळ गेला. प्रताप भाऊने सांगितलं, गजूभाऊने सांगितलं, नवनीत ताईने सांगितलं. पुढचा काळ खूप आव्हानात्मक आहे. जे म्हणत होते की आम्हाला विधान परिषद पाहिजे नाही, आम्ही काय घेऊ, आम्ही भीक मागणार नाही, भीक नाही, लाय चटली लाय. तुम्हाला वाटत असेल 1.5 वर्षात मी का आक्रमकपणे त्याचा सामना करत होतो, मी का असं बोलत होतो. समोरचा व्यक्ती हा त्याच लायकीचा आहे. 20 वर्ष सत्ता भोगत असताना तुम्हाला लाज नाही वाटत? तुम्ही अनेकांच्या लाजा काढता, तुम्हाला लाज नाही वाटत? 20 वर्ष लोकांनी दिलेले असताना तुम्ही दुसऱ्यावर बोलून राहिले. अरे त्याच लोकांनी तुम्हाला निवडून दिलं होतं 20 वर्ष, आणि त्याच लोकांनी पाहिलं ना. तुम्ही मेंढर म्हणता लोकांना, मेंढरासारखे जातीपातीच्या मागे जाता. तुम्हाला पाहिजे टोप्या. आता कुठे गेल्या टोप्या? आता कुठे जाईल टोप्या? आता 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 तर तुम्हाला हिंदुत्व स्वीकारणं आलं ना. आता तर भगवे के शान में और अमुक अमुक मैदान में असं म्हटल्याशिवाय जमणार नाही. तुम्ही युतीतले आता झाले. ताई, माझा शिवलिंग आप्पा बुधने हे परभणीचा जिल्हाध्यक्ष आहे. तो माझ्यासोबत मनसेत होता, शिवसेनेत होता, मग मनसेत झाला, आता भाजपमध्ये आला होता. पण तो भाग परभणी, हिंगोली आणि उस्मानाबाद हा भाजप शिवसेनाच्या युतीत शिवसेनेला सुटायचा, खासदारकीला आणि अनेक आमदारकीला. त्याच्यामुळे तिथं स्वाभाविक आहे, शिवसेना फोबावली त्या भागात. भाजपही होती, पण तिथे याच्या तुलनेत शिवसेना जास्त होती. तर काय झालं, तो तिथं कमी असल्यामुळं त्यानं ते समोरच्या व्यक्तीचा पक्ष जॉईन केला. मग मित्रत्वाचे संबंध असल्यामुळे तो अनेक आंदोलनात सहभागी झाला, येत होता, इकडे येत होता, तिथं येत होता. आणि भाऊचा पक्ष चांगला जोमात वाढवला त्यानं. कार्यकर्ता शिवलिंग आप्पा बोधने, आज सकाळी फोन आला, भाऊ आम्हाला एकाला विचारलं नाही म्हणे, हा आमदारकीची हो म्हटलं तर एकाला विचारलं म्हणे. 8-12 जिल्हाध्यक्ष आहे म्हणे आम्ही. आता प्रेस आहे म्हणे, फक्त कोणी प्रेसवाला असेल तर नाव नका सांगू म्हणे. अर्ध्या घंट्यानं नावही सांगितलं तर त्यांनी. त्याची प्रेस आहे ताई केलेली. एवढा धुतला गड्याले का त्यांनी वेगळा निर्णय घेतला, आम्ही तुमच्या सोबत नाही आहे. 1.5 महिन्याआधी फोन आला होता एका प्रकरणाच्या संदर्भात की नागपूरला जलसंपदाचं वाशिमचं कोणतं चुकीचं टेंडर निघालं म्हणे, तुम्ही फोन करा मला म्हणे. म्हटलं का तुमच्या गड्याला फोन करणार? अरे भाऊ म्हणे, त्याला सांगितलं ना तर मला इथंच खाते म्हणे पहिले. म्हणजे इतकी परिस्थिती. पैसा ते म्हणे की नाही, मुझे पैसा है प्यारा प्यारा, ये सबसे है न्यारा न्यारा. म्हणजे अशी गोष्ट आहे, पैसा सर्वात महत्वाचा. आणि प्रचंड माया जमवलेली आहे. ऑडिओ क्लिप जे निघाली ते मी काढली. मी म्हटलं तुम्ही काय गाजा कोण बोलले होते का? अरे आम्हाला तुम्ही नाव ठेवता दारू पिते म्हणून, आणि हा प्रवीण तायडे दाखवून द्या, पुढे दारू पिताना दिसला असेल तर दाखवून द्या, फक्त ग्लास हातात नाही दाखवून द्या.
माझ्या 7 पिढीत कोणी दारू नाही केलं. 7 पिढीत तुम्ही काय सांगता हरामखोर हो. तुम्ही फक्त बदनामी करता. त्या क्लिप मध्ये सगळं जायचंय. याच्यावर बाई सोडा, याच्यावरती अॅट्रॉसिटी टाका, गावात जर उद्घाटनाला आला तर बाया समोर करून द्या, हाकलून द्या, शाई फेका. मागचं ते प्रकरण काय होतं, मी मिटवलं असताना नाही मला जबरदस्ती बोलावलं तिथं. का तर माझ्या अंगावर शाई फेकायची होती. असे तुम्ही षडयंत्र करता. मला ट्रक खाली चिरडून, माझ्या भावाला ट्रक खाली चिरडून मारायची प्लॅनिंग करता. कुठं नेऊन ठेवलं तुम्ही राजकारण अचलपूरचं. 5व्यांदा निवडून आला असता मी उगाच नाही म्हटलं होतं की इथं वाल्मिक कराड पैदा झाले असते. वाल्मिक कराडच पैदा झाले असते ताई. आणि आता संघर्ष हा टोकाचा होणार आहे. आणि आम्ही जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय आमच्याशी ठाकला तर फक्त ठाकून पाय म्हणा. आयुष्यात झापड नसून खाल्ली एवढी मोठी झापड मारल्याशिवाय राहणार नाही. काय गांडू समजते का? म्हणून सज्ज राहा, सतर्क राहा, सजग राहा. पक्षाचं काम करा. प्रवीण तायडेचं काम करायची गरज नाही. प्रवीण तायडे तुमच्यासाठी आहे. फक्त मी पक्षासाठीच आहे, तुम्ही पक्षासाठीच काम करा. आपल्यापेक्षा पक्ष मोठा आहे, पक्ष महत्वाचा आहे. आणि पक्ष आहे म्हणून आपण इथे आहोत. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, आजच्या दिवसाला आव्हान देतो. आव्हान करून तुम्हाला आवाहन करून, आव्हान म्हणजे तुम्हाला आव्हान नाही देत बाबा, नाही तर म्हणा आवाहन करतो, विनंतीपूर्वक आवाहन करतो. मी हसत खेळत जीवन जगणारा माणूस आहे. दुःखही असलं तर मी जाणू देत नाही. परंतु रवी बोलले तर मी खूप हसवतो. प्रमोद दादाला विचारा कसा हसवतो. प्रताप दादा तर मी प्रताप दादाला नेहमी म्हणतो प्रताप, प्र काढला का डोक्याला तापच आहे. आणि प्रवीण म्हटलं प्र काढला तर विन आहे. विन दादाला म्हटलं विन आहे म्हणून माझं यशाचं गमकच विन आहे. दादा तुम्ही समजत नाही दादा मला. गजू भाऊ थोडस सांगत होता बरोबर आहे तुम्ही. आणि आमचा एक ग्रुप होता जिल्हा परिषद मध्ये. खूप आनंदानं मला माझ्या आक्रमकतेविषयी ते फार जाणून आहे. मी वीरेंद्र जगताप सारख्याला किती धुतलं होतं, धू धुतलं होतं ते माहित आहे. परंतु गजू भाऊ साक्षीदार आहे त्याची. कारण आपण गरम झाल्यावर ऐकतच नाही कोणाची, काही विषय नाही. पण खऱ्यासाठी जे काही आहे ते. आणि प्रताप दादा तुम्ही म्हटलं की यशाचं गमक काय, प्रताप दादा वाटून आलं, मायावर आला का पट्टा तुटून आला, ते डोक्याला हात लावून आले. मला दिसलं परत बस एवढंच फक्त 2 मिनिटात. तर तुम्हीच मला एक शेर सांगितला होता एक वेळ की नशीब कसं असते. कोई तो है जो करता है पत्थरों के नसीबों के फैसले. कोई तो है, तुमच्या स्टाईलला सांगून आलो मी. 5 फूट 3 इंच. कोई तो है जो करता है पत्थरों के नसीबों के फैसले, किसी को ठोकर में रखे और किसको भगवान बना दे. असे अनेक दगड आहेत. आपण सगळे दगड आहोत. तर कोणाला कोणता दगड पायाखाली येते, ठोकर मध्ये ठेवते, आणि कोणता देव्हाऱ्यात बसते. हा दगडाच्या नशिबाचा भाग आहे दादा. तसं मी म्हणत असतो बबलू देशमुखच्या मस्तकावर रेषच नाही आहे आमदारकीची. रंदा मारलाय, रंदा दादा पुरा अख्खा, आणि पुढे राहणार नाही हेही लिहून घेतो. मला आज आता जाहीर नाही करायला पाहिजे, काही काँग्रेसचे मित्र असेल इथं माझे, त्याचं बोलणं काही जाहीर करत नाही मी. पण एकदा म्हटलं ते ना मला, प्रवीण भाऊ तुम्हाला देवाचा आशीर्वाद आहे राजू.
मी म्हटलं भाऊ तसा आहे, आशीर्वाद काही नेहमी नसते, म्हणजे निरंतर नसते. नाही राजू, तुम्हाला म्हणे तो पहा लागेल आशीर्वाद किती दिवस आहे, म्हणजे किती लय लंबा असेल तर मग मला विचार करावा लागेल म्हणे उभं राहायचा. म्हणून म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी जर विचार केला, राजकारण हे खेळीमेळीच असलं पाहिजे. राजकारण हे खुनशी नसावं. राजकारण हे खिलाडू वृत्तीचं असलं पाहिजे. इथं तर असं आहे, एखादा राजकारणी जर ऍक्सिडेंट न पडला तर त्याला उचलायचे नाही होय. एवढ्या कुबुद्धीचं राजकारण आहे या मतदारसंघात. पण मी तुम्हाला सांगतो, 1.5 वर्षाचे आक्रमकतेनं मी राहिलो म्हणून हा गडी पयाला म्हटलं तिकडे. हा फाटे तुटे भारोभार पयाला. अजून 2 कांड काढतोय, 2 कांड मोठे कांड आहे माझ्याजवळ. हा काय विचार करते, मला प्रवीण तायडे म्हणते. आपलं आव्हान आहे तसं. म्हणून राजकारणात तुम्हाला पाळलं, 5 वर्ष तुम्ही काम करा. तुम्ही 20 वर्षाचा पाळा जो काही आहे. अहो तुम्ही वासनी प्रकल्प 2016 पासून बंद असताना त्याच्यावर निधी नाही आणू शकले. तुम्ही बोर्डी नाला सुरू करू शकले नाही. तुम्ही राजुरा प्रकल्प तुमच्याच बाजूला आहे, तुमच्या घराच्या तुमच्या गावाच्या बाजूला राजुरा प्रकल्प आहे, त्याचं तुम्ही जमीन अधिग्रहण ग्रहण करू शकले नाही, त्याचं पुनर्वसन करू शकले नाही. या आम्ही आणलं 80 कोटी रुपये. आम्ही बोर्डी प्रकल्पाचे 27 कोटी रुपये आता आणले, सानुग्रह निधी वाटप केलं. तुम्ही काय सांगता मला गोष्टी? शेवटच्या 2.5 वर्षात तुम्ही काय सिमेंटचे रोड फोड काय आणले? त्यानं होते का विकास? अरे प्रकल्प महत्वाचे आहे. अल्निनोचा प्रभाव आहे, पावसाळा कमी होणार आहे. ते धरण कंप्लीट केले असते 20 वर्षात तर त्या धरणाचा उपयोग त्या मतदारसंघासाठी झाला असता. 11,500 हेक्टर जमीन सिंचनाखाली आली असती. कुठे गेला विकास? फक्त जीवत्या गुमता शेतमजूर, अपंग आणि शेतकरी म्हणून. किती दिवस पोट भरणार आहे 3 नावावर फक्त. आणि तुमचा तो डायलॉग असते, जलिको आते ते रुजीको राखे. दुसरा डायलॉग नाही तुमच्याजवळ. मूर्ख समजता लोकले. पण तुमच्या पुढं सगळी जनता आता हुशार झालेली आहे. तुमचा बांध तुटला होता, तुमच्या घरापाशी येणाऱ्यांची गर्दी कमी झाली होती, म्हणून तुम्हाला नाईलाजाने पक्ष बदलावा लागला. तुमच्यावर चौकशा सुरू होणार होत्या, तुमच्यावर चौकशा सुरू होणार आहे, तुम्ही त्याच्यात पकडले जाणार आहे, म्हणून तुम्ही वाचासाठी स्वतःचा केविलवाना प्रयत्न करणार आहे. परंतु या महाराष्ट्राचं खंबीर नेतृत्व सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब कोण्याही नराधामाला सोडणार नाही, तो कितीही मोठा असला तरी. कोणाचेच लाड राहणार नाही. ते गेले आता ते मागचे 20 वर्ष मनमानी भाऊ, ते असं ते तसं, साले हो किती साले हो करून ठेवले मी त्या. सारे काय तुझ्या घरची जे काय भाऊच आहेत त्या. कोणालाही साले हो, देवेंद्रजीला साले हो. मी विधानसभेत म्हटलं होतं ताई, जर साले हो म्हणशील तर जशाच तसं उत्तर दिलं जाईल म्हटलं याच्या पुढं. म्हणून आगामी काळ खूप महत्वाचा आहे. आगामी काळ खूप संघर्षाचा आहे. प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या मतानं मी ऐकतो, पांधन रस्ते प्रत्येक पदाधिकाऱ्याला विचारले, टाकू आपण, करू आपण. फक्त थोडस आता 20 वर्षाची बरोबरी 1.5 वर्षात होणार आणि 5 वर्षातही होत नाही. मी कुठं चुकत असेल मला सांगा, पण मी प्रामाणिकपणे काम करतोय एवढं लक्षात ठेवा. आपला आमदार प्रामाणिक आहे. ज्या दिवशी माझ्या प्रामाणिकपणा दिसणार नाही तुम्हाला, त्या दिवशी मला सांगायचं. मी तुमच्या तुम्ही म्हटलं असं की तू बेमारी केली तर मी राजीनामाही द्यायला तयार. ह्या स्पष्ट मी एवढ्या जनतेसमोर सांगून राहिलो, या नेतेही समोर सांगून राहिलो. मी नेतेच आहे. म्हणून विश्वास ठेवा, मी बेमानी करणारा माणूस नाही. मी शब्द पाळतो. काही हो तिकडे मागं गारपीट झाली, सांगितलं त्या रस्ता विकास गुंदन भाऊनी, गारपीट झाली, देवेंद्रजी जोड गेलो, त्यांना म्हटलं असं असं झालं, लगेच पैसे आले, फास्ट पैसे आले. संत्र्याचे फुगा पिपरी असो तो भाग असो
प्रमोद दादा. त्याच्यानंतर अतिवृष्टी झाली, दिवाळीच्या आदल्या दिवशी गेलो. दिवाळीच्या आदल्या दिवशी जाऊन साहेब म्हटलं टाकाच लागते, एकरी 2च सोयाबीन आहे आणि एकरी एक तर म्हटलं थ्रेशर मध्ये हेडंबामध्ये उडून जाते. हेडंबा माहिती आहे तुम्हाला, मोठं. आदल्या दिवशी गेलो. मग दुसऱ्या दिवशी बावनकुळे साहेब म्हणे की इथं चालावं लागते म्हणे मुंबईला. म्हटलं प्रताप दादा येते. प्रताप दादा सोबत मग गेले. पे तुमचा नेता किती लोफरन बदमाश आहे पहिले पहा. मले म्हटल्यापेक्षा मले काय म्हणता तुम्ही. असो वाढदिवसाचा आहे, मला नंतर लक्ष झालं आपला वाढदिवस आहे. मी बोललो होतो, मला म्हटलं मला सवाच आहे. पण काय नाही, पण सांगा लागेल ना काय सुरू आहे तर ते सांगणं करतोय ना. 1.5 वर्षात असुरक्षितता निर्माण झाली. असुरक्षितता. आदल्या दिवशी म्हणते मी भीक मागणार नाही, दुसऱ्या दिवशी ते कोणाच कार्यकर्त्यांना विचारता, दुसऱ्या दिवशी म्हणते आमदारकी पाहिजे, पक्ष विलीन. हवेत गोळीबार, 5-6 ठार. सांगा, फक्त आमदारकी होती. मी पहिल्यापासून म्हणू बाईट मध्ये फक्त हे धावपळ जे सुरू आहे, मोर्चे सुरू आहे, ते तितंबा सुरू आहे, फक्त कायद्यासाठी शेतकरी नाही, आमदारकी. 6 महिन्याआधी ठरलं होतं, काय म्हणते ठरलं होतं म्हणते, असं वाचलं ऐकलं मी, म्हणून सांगून राहिलो. म्हणून असो एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आलात, पुन्हा आपण बोलू. पण संघर्षाचा काळ विसरू नका, संघर्षाचा काळ विसरू नका. आपल्याला संघर्ष करायचा आहे, संघर्ष अधिक तीव्र करायचा आहे. आणि मी तुमच्याशी प्रामाणिकपणे उभा आहे. शहराच्या हिंदुत्वाच्या बद्दल जर बोलायचं झालं तर नो कॉम्प्रोमाइज. कोण्याच हिंदूला त्रास होणार नाही याची गॅरंटी मी घेतो. कोण्याच नाही. स्वतः समोर येईन, फक्त गोष्टी नाही करत, समोर जाईन, समोर. हे तेवढंच खरं. बहीण तर मागा आहेच ना, त्याच्यामुळं बहिणीचा विषय नाही आहे. 1 घंट्यात तर पोचते गाडी. इथे दुसरी आहे ना, कोणती आहे गाडी? डिफेंडर. मी डिपेंडंट. त्याच्यामुळं काळजी करायचं काम नाही. आणि तुम्ही तलवार, हा तलवार तर काही विशेष नाही. आपली तलवारही बोथट नाही ना, गेरच पडते मानी. असो, मला शुभेच्छा दिल्या, माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचा विश्वास कधी गमावणार नाही हे 100% खात्री देतो. हिंदुत्वाबद्दल कॉम्प्रोमाइज होणार नाही, होणार नाही, होणार नाही. जयस्वाल खंडेलवाल काकाच्या दुकानावर हमला झाला. एक आता व्यापाऱ्यांची एक हेल्पलाईन बनवून राहिलो, अचलपूरची वेगळी बनवून राहिलो आणि परतवाड्याची वेगळी बनवून राहिली. मी तुम्हाला 100% सांगतो, असा जर आला तर पहिले पादवाचा माराच आलेले पाहून पुढचे पुढं. आपण आहे ना, सरकार आहे ना आपली. आपण कोणाला फालतू थोडी मारून आलो. आपल्या दुकानावर येऊन आपल्या रॉड मारणं, आपले हातपाय फ्रॅक्चर करणं कोण सांगितलं? आपल्याला तसं राहा लागत, आपल्याला तसं वागा लागत. म्हातारी मेल्याचं दुःख नाही म्हणते, काळ सुकावतो, ही म्हण आहे. म्हणून आपणही सतर्क राहायचं, सजग राहायचं. आणि आता सुरू होईल, आता गुरुरावनं सुरू होईल. आमदारकी भेटली की नाही, काही लोक इथं गुरुरावनं सुरू होईल. त्याला भ्यायचं नाही, एखादं कांड करून टाकू पाहून पुढची पुढं. मग काय दादा, आम्ही दबाचं किती दिवस 20 वर्ष दाबलं, अजूनही दबाचं का आम्ही? अजिबात दबणार नाही. तू होगा, हम भी है, देख लेंगे क्या है. तो किती दिवस करायचं, सहन करायचं. असो, सर्वांनी मला वाढदिवसासाठी तुम्ही इथे जमलात, मला शुभेच्छा देण्यासाठी इथे आला, त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. मंचावरील सर्व मान्यवरांचे आशीर्वाद करते, ज्येष्ठ लोकांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. आपलं प्रेम असंच माझ्यावरती राहू द्यावं. मी तुमच्या प्रेमाचा स्वीकार करून त्याचा विश्वास कधी तोडणार नाही.
याची ग्वाही देतो. आणि माझ्या वाढदिवसानिमित्त आपण इथे जमलात आणि आयोजकांनी सुद्धा वाढदिवसाचा कार्यक्रम ठेवला, त्याबद्दल मी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. पत्रकारांबद्दल आभार व्यक्त करतो. महिला भगिनींबद्दल आभार व्यक्त करतो. ज्येष्ठ श्रेष्ठ जे सहकारी मार्गदर्शक आहेत त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. बूथ प्रमुखापासून शक्ती केंद्र प्रमुखापासून मंडलाध्यक्ष, तालुका पदाधिकारी, वेगवेगळ्या विंगचे जे पदाधिकारी आहे यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चुकलं तर माफ करा. धन्यवाद.